पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना वाटेत ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या पोलिसांवर आयुक्तांनी कारवाई केली। एकूणच 5 पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याने आता पुण्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता गजा मारणेला मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली। याच पांड्या मोहिते याने गजा मारणेचे लाड पुरवले होते। पुण्यातून सांगलीच्या कारागृहात घेऊन जात असताना गजा मारणेचे लाड पुरवले गेले होते, अशी माहिती समोर आली आहे। न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला पांड्याने पैसे, कपडे, बकेट आणि इतर गरजेच्या वस्तू देऊन मदत केल्याचा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला। त्यानंतर आता विशेष न्यायालयाने पांड्या मोहितेला 5 दिवसांची मोका कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता गजा मारणेच्या अडचणीत आणखी देखील वाढ होऊ शकते। पांड्या मोहिते हा गजा मारणे टोळीचा पोलिसांच्या नोंदणीवरील सदस्य आहे। फक्त पुण्यातच नव्हे तर सातारा, सांगली परिसरात मारणे टोळीचे वर्चस्व व दहशत कायम राहावी यासाठी पांड्या मोहिते याने पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग केला। त्यानंतर सांगली कारागृहापर्यंत जाऊन पांड्या मोहिते व इतर आरोपींनी मारणेला पैसे, कपडे, बकेट आणि इतर वस्तू दिल्या। गजा मारण्याची दहशत वाढवण्यासाठी पुण्यातून सांगली मध्यवर्ती कारागृहापर्यंत पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्यांची दुचाकी आणि 4 चाकी वाहने जप्त करण्यात येणार आहेत। आता हे प्रकरण समोर आल्यानंतर आता गजा मारणे याच्या अडचणी देखील वाढल्या आहेत। त्यामुळे आता न्यायालयात कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। दरम्यान मुरलीधर मोहोळ यांचे सहकारी आणि कोथरूड येथील IT कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजू न्यासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर सर्व राणा शास्त्रीनगर कोथरूड आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार राहणार वडगाव रासाई शिरूर या 6 जणांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का कारवाई करण्यात आली होती। याच गुन्ह्यात पांड्याला अटक केली असून त्याच्या समवेत ढाब्यावरील मटण पार्टी वेळी गजा मारण्याची भेट घेणारे प्रदीप कंधारे, सतीश उर्फ आबा सुधाकर शिळीमकर व विशाल विलास धुमाळ यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे। यांच्यासह रुपेश मारणे व बाब्या पवार यांचा पोलीस शोध घेत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होतं। त्यावेळी पोलीस बंदोबस्तावर सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4 पोलीस कर्मचारी होते। वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबवण्यात आली। बंदोबस्तात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकसह 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर ढाब्यावर जेवण केलं। मारणेच्या व्हॅन बरोबर असलेल्या मोटारीतील साथीदारांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली होती। यात पांड्या मोहितेचा महत्त्वाचा सहभाग होता। त्याला आता सांगलीतून अटक करण्यात आली। या प्रकरणी एकूण 5 पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलं आहे। पांड्या मोहिते हा गजा मारणे टोळीचा पोलिसांच्या नोंदीवरील सदस्य। सातारा, सांगली परिसरात मारणे टोळीचे वर्चस्व दहशत कायम राहावी यासाठी त्याने 15-20 साथीदारांसमेत दुचाकी व 4 चाकी वाहनांतून गजा मारणेला पुण्यातून सांगली कारागृहात नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनांचा पाठलाग केला। त्यानंतर सांगली कारागृहापर्यंत जाऊन पांड्या मोहिते व इतर आरोपींनी मारणेला इतर वस्तू काही दिल्या होत्या।